पण तुमच्याबद्दल देखील जर म्हणायचं झालं तर एक तरुणांचं प्रेरणास्थान तुम्ही झालेले आहात. विदर्भामध्ये म्हणजे केवळ अमरावतीतच नाही तर विदर्भामधले सुद्धा अनेक जे तरुण आहेत ज्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स द्यायचे ते अनेक अभ्यासिकेमध्ये आपल्या येत असतात. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी म्हणून आपले अथक प्रयत्न चालू असतात. मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये देखील गेलेले आहात. तर तो काळ कसा होता? विदर्भामध्ये आपण पाहिलं की मोठमोठे नेते विदर्भामध्ये जामवंतराव ढोटेंचं एक नाव होतं, शेतकऱ्यांसाठी लढत होते. अनेक आपण आता दत्ता मेघे साहेब जेव्हा आता आपल्यामध्ये नाही येऊन त्यांची तेव्हा विदर्भामध्ये मोठी योगदान होतं. आणि शेतकऱ्यासाठी लढणारे जेवढे नेते होते त्या नेत्यांना पाहिल्यानंतर त्यांचे सगळ्या मागण्या पाहिल्यानंतर शेतकऱ्याला काही खूप मोठा न्याय मिळत नव्हता. मग शेतकऱ्यासाठी लढाई म्हणजे कशी लढायची? निवेदनवाळी लढाई लढायची की आपण हाऊसमध्ये बोलतो ती लढाई लढायची की एखाद्या मुख्यमंत्र्यांना वेटीस धरून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे. आज कापूस आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संत्रा होते आमच्या इथे विदर्भामध्ये. आजपर्यंत कुठलाही शेतकरी आपला शेताचा माल विकून हा सक्षम होऊ शकला नाही, कारण की शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही. खरं. आणि शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही, तो शेतकरी किती जरी शेतामध्ये राबराब राबला, किती मेहनत केली, किती कष्ट केले, तरी तो व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकत नाही, कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? तर सगळ्यात आधी वारंवार अनेक मुख्यमंत्री आले, अनेक गेले. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करेन की त्यांचा एक शैली पाहिली मी की कुठलंही काम जर करायचं आहे ते मनापासून करतात. शेतकऱ्यांच्या विषयी जेव्हा करायचं आहे तेही मनापासून करतात, शेतकऱ्याच्या मागण्याला न्याय देतात तेही मनापासून करतात. तर जेव्हा शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन केलं, ज्यावेळेस कापूसाचं प्रचंड नुकसान झालं होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, संत्रा आहे, पूर्ण प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी मी जेव्हा आवाज उचलला तेव्हा मला 10 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. बरं. आणि मी तेव्हा अन्नत्याग केला होता. बरं. अन्नत्याग केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या किडनीवर सुद्धा इफेक्ट झाला. आजही माझी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 5 ते 6 आंदोलन मी आतापर्यंत केले. तर त्या 10 दिवसाच्या आंदोलनामध्ये जेव्हा मी पाण्याचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, तेव्हा माझी एक किडनी डॅमेज झाली.